तुम्हाला शुभेच्छा. आपल्याला सुद्धा मनापासून हार्दिक शुभेच्छा. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका तारीख डिक्लेअर झालेली आहे मतदानाची आणि खेड तालुक्यामध्ये 8 गट आणि गणामध्ये निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या 2 दिवसापूर्वी आपली काहीतरी चर्चा आणि न्यूज आली की आपण राष्ट्रवादीमध्ये जे इन्कमिंग होते त्यावर नाराज आहात आणि आपले कार्यकर्ते नाराज असल्यामुळे आपण थोडा वेगळा विचार करताय. तर तो काय विचार आहे नेमका? वेगळा विचार असं काही करत नाही. प्रामुख्यानं गट आणि गणाची जी रचना झाली त्याच्यामध्ये माझा कुठलाही हस्तक्षेप नव्हता आणि त्या रचनेप्रमाणे आम्ही कार्यकर्त्याला कामाला लावलं. मध्यंतरीच्या काळामध्ये शरद पोटे पाटील ने अजित पवारांकडे जाऊन त्याच्यामध्ये थोडा बदल केला. बदल एका मतदारसंघाचा केला पण त्याचा परिणाम उरलेल्या 3 मतदारसंघावर झाला. नेतृत्वानं कमीत कमी या संदर्भामध्ये आम्हाला विचारायला पाहिजे होतं की याचे काय परिणाम होतील, काय होणार नाही आणि कुठलेही न विचारता त्या गटगणामध्ये बदल करून टाकला. म्हणजे अजित पवार. आता विषय त्याच्यामध्ये असा येतो की निवडणुका जिंकण्याकरता जी काही सगळ्या गोष्टी कराव्या लागतात ते आम्ही त्या ठिकाणी जो करून बसलो होतो. माणसं निवडली होती, त्यांनी त्या त्या पद्धतीने कामाला सुरुवात केली होती आणि अचानकचा हा बदल खरं म्हणजे मला तर तो जिव्हारी लागला. त्यानंतर त्यांची भूमिका अशी होती की शरद पोटे पाटलांना पक्षामध्ये घ्यायचं. माझी शरद पोटे पाटलांना पक्षामध्ये घेण्याबद्दल कुठल्या प्रकारची अडचण नव्हती. पण दुसरा जो विषय आहे तो सुधीर मुंशीच्या संदर्भातला आहे. त्याला माझा कडाडून विरोध आहे, ज्याच्यामुळं एकदा नाही 2दा मला राजकीय जीवनामध्ये पराभव पत्करावा लागला. ते विलास रांडेचे जावे. विलास रांडे माझ्या तालुक्यामध्ये इतका प्रचंड हस्तक्षेप करतात की त्यांनी त्यांच्या भाच्याला निवडणुकीला उभं केलं. त्यावेळेला प्रचंड त्रास त्यांनी दिला. एका बाजूला जाऊन भोसरीमध्ये राष्ट्रवादीचं काम करायचं, इकडं आलं की वेगळं काहीतरी भूमिका घ्यायची आणि मग त्याचा परिणाम माझ्या राजकीय जीवनावर होतो. उमेदवार पडले तर तुम्ही म्हणता तुमच्या उमेदवाराचे निवडून आले नाही. बरं, ह्या सगळ्या उमेदवाराला ताकद द्यायचं काम पक्ष नेतृत्वाकडनं होतच नाही किंवा पक्षाकडनं होत नाही. आम्ही पक्ष सांभाळायचा, कार्यकर्ते सांभाळायचे, निवडणुका लढवायच्या आणि मग निवडणुकीमधल्या काही ज्या चाली त्या जर बिघडल्या तर आम्हाला अपेक्षित होता. आज जर अशा प्रकारचं परत तो खेळ होणार असेल तर त्याच्यापेक्षा राजकारणापासून दूर गेलं कधीही चांगलं. कारण तुम्ही रिझल्टही मागणार आणि तुम्ही आम्हाला न विचारता काही गोष्टी करणार, हे आमच्या दृष्टीने आम्हाला परवडणारं नाही किंवा पटत नाही. अशा प्रकारची ती भूमिका आहे. आता माझा पराभव झाला हे मला मान्य आहे. त्याला अनेक कारणं असू शकतात. सगळ्या गोष्टी मला बोलायच्यात असं अजिबात नाही, मी त्या बोलणार बी नाही. परंतु तो मी स्वीकारला आणि तरी पक्षाचं काम नेटाने करायला लागलो. मग आता काम एखादा दुखावलेला म्हणून जर पक्षाचं नेटाने काम करतो, तुमच्या प्रत्येक हाकेला होत देतो, तुमच्या प्रत्येक गोष्टी करता तरी तर त्याच्याकडनं तुम्ही अपेक्षा काय ठेवायच्या. आणि गेल्या वर्षभरामध्ये पक्षानं पक्ष संघटना म्हणून काय काय उपाययोजना केली ते तरी त्यांनी सांगावं. जो पक्षाचा जिल्ह्याचा अध्यक्ष होता तोच मुळात विरोधामध्ये होता. त्याची भूमिका चुकीची होती. 10 वेळा सांगितलं याला बदला बदला बदला. शेवटी ज्यावेळेला तो यांच्यावर बोलला, पक्ष कोलतो मानला, त्यावेळेला पक्षाने त्याला पक्षातनं काढायचा विचार. म्हणजे केवळ सत्ता असून उपयोगाची नाही, संघटनासुद्धा ती फार मजबूत असावी लागते. आणि संघटना इतकी कमकुवत आहे की त्या आमदाराला, त्या कार्यकर्त्याला संघटनेचा काहीच फायदा होत नाही. मग मी 10 वेळा त्यांना जाऊन सांगितलं की बाबा तुम्ही काही ते फेरबदल करा, संघटनेमध्ये काही गोष्टी कराव्या लागतील, मागची बाजू सांभाळायला संघटना पाहिजे. पण तसा कुठलाही बदल त्यांनी केला करायला सांगितलं. त्यांनी आता निवडणुका काय ह्या काय आपोआप होतात असं काही नाही, सगळ्यांना सगळ्या गोष्टी कल्पना आहे. त्या विचाराने रात्रीचे दिवस केले, पायपीट केली, घरनाघर केलं. अचानक तुम्ही उद्या जर निर्णय बदलला तर मी त्या कार्यकर्त्याला काय सांगू. मी माझ्यामुळे त्याची राजकीय हत्याच होणार आहे ना. मी पक्ष नेतृत्वाने निर्णय घेताना जर खालच्या कार्यकर्त्याला विचारले नाही तर त्याची काय अवस्था होते ती आज माझी झालेली आहे. यातनंही मी मार्ग काढेन, मला अडचणीचं काही वाटत नाही. परंतु माझी अडचण एवढीच आहे की जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं पक्ष नेतृत्वाने निर्णय घ्यायला पाहिजे तसे पक्ष नेतृत्व निर्णय घेत नाही आणि कुठल्या प्रकारची पक्षाच्या संदर्भातली चर्चा आमच्यात होत नाही. त्यामुळं पक्ष संघटना कमकुवत होत चालली आणि त्याचा तोटा
हा मला बस झाला. त्याचा तोटा आता माझ्या पुढच्या कार्यकर्त्यांना सुद्धा होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून किंवा तुम्ही आम्हाला एकदा सांगा ना काय सांगायचं ते काय. मला तर आता काही राजकारणात फार हौस आहे किंवा आणखी काही घडवायचं आहे अजिबात इच्छा राहिलेली नाही. केवळ अनेक वर्ष त्यांच्याबरोबर काम केले आणि ते म्हणतील त्याप्रमाणे मी वागलो आहे. त्यावेळेला मी हा विचार केला नाही की माझं उद्या काय होणार आहे आणि त्याचा फटका बसला नाही मला असं अजिबात नाही. माझ्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये शरद पवार 5 वेळा येऊन गेले. त्यांनी त्यांच्या पद्धतीने जे काही डाव प्रतिडाव करायचे ते सगळे केले आणि मला पाडण्याकरता जे लोक ज्यांनी कंबर कसली त्याच्यामध्ये सुधीर मुंगसे काय विलास तांडे. आता ह्या सगळ्या लोकांना तुम्ही जर परत आणला तर मग हे माझा फायदा करणार आहे की तोटा करणार आहे. त्यामुळं माझी ती खतखत आहे ती मी बोलण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं केलेला आहे. एक मिनिट दादांच्या माध्यमातून प्रवेश झाला तर तुम्ही पक्ष बदल करणार आहे? पक्ष बदलाचं वगैरे नाही. थांबू शकतो ना राजकारणात. राजकारण केलंच पाहिजे असं काही नाही माझं. आता वर्षभरामध्ये मला जिल्हा काही परिषद पंचायत समितीला किंवा बाजार समितीला जे कार्यकर्ते त्यांना न्याय कसा देणार? पक्ष तर तुम्हाला स्वीकारला पाहिजे. आता एक गोष्ट अशी आहे त्यांना न्याय द्यायच्या संदर्भातनं पक्ष निर्णय घेईल. मी आपलं माझं काम थांबवेल याच्या पलीकडे काही करणार नाही. मला काय आता राजकारणात फारसं इंटरेस्ट राहिलेला नाही. अशा पद्धतीने जर नेते मंडळी ज्यांच्या जीवावर राजकारण ते अशा पद्धतीने जर वागणार असतील तर त्याच्यापेक्षा राजकारण सोडून घरी बसले सगळ्यात उत्तम ना. सुधीर मुंगशांना समजा तुमच्या दबावाच्या किंवा तुमच्या भूमिकेमुळं नाकारलं आणि शरद बुटे तर आलेले आहेत तर मग तुमचं काम कंटिन्यू राहील. शरद बुटेंना विरोध नाहीच. नाही शरद पटेल माझ्या विधानसभेच्या वेळेला मला काम केलेलं आहे ना. त्याच्याबद्दल विरोध असं काय ते त्यांच्या जिल्हा परिषद गटापुरतं मर्यादित आहे. त्यांना पंचायत समितीच्या बाबतीत त्यांच्याशी कशी माझी काही तडजोड नाही. एक 2-3 मोठे नेते किंवा 2 नंबरचे नेते जे तालुक्यात आहेत ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणारे किंवा शरद पवारांशी संबंधित आणि एकनाथ शिंदेशी संबंधित आहेत असे आहेत. त्या संदर्भातली काही चर्चा तुमच्या कानावर नाही? चर्चा अनेक प्रकारच्या चर्चा असतात. त्या चर्चेला काही महत्त्व नसतं आणि जोपर्यंत प्रत्यक्ष आपल्या कानावर येत नाही तोपर्यंत त्या असं जर कोणी जाणार असेल आणि पक्ष स्वीकारणार असेल तर माझं काय अडचण असायचं काही कारण नाही त्यांना. मग कार्यकर्ते आणि आम्ही बसून निर्णय काय घ्यायचा तो घेऊ. भविष्यात विधानसभेचं थोडंसं विषय डोक्यात ठेवून हे प्रवेश होतात की जिल्हा परिषद पुरतं मर्यादित आहे? तुम्हाला काय वाटतं? आता विधानसभा असू शकते, जिल्हा परिषद असू शकते, कुठल्याही गोष्टी असू शकतात ना. ज्याची त्याची आकांक्षा असते किंवा इच्छा असते आपल्याला काय व्हायचं त्याप्रमाणे ते निर्णय घेतात. चर्चा आहे त्याबाबत तुमचं काय? नाही असली कुठली प्रकारची चर्चा झालेली नाही भारतीय जनता पक्षाबरोबर. हा पत्रकारांनी मांडलेला अंदाज आहे. अशी कुठल्या प्रकारची चर्चा नाही. भविष्यात जर तुम्हाला ऑफर आली तर तुम्ही ती स्वीकारणार? मी तर मगाशी सांगितलं आहे की आता राजकारणापेक्षा घरी बसणं जास्त पसंत करेल. त्यांची ऑफर स्वीकारायची ना. आता अजून किती वर्ष राजकारण करायचं त्याच्यापेक्षा शांत बसणं मी जास्त पसंत करेल. जर न विचारता प्रवेश झाले तरच हा विषय. हो तसंच तरच हा विषय आहे. मी जर माझ्या कार्यकर्त्याला न्याय देऊ शकलो नाही अन्यथा तुम्ही जिल्हा परिषद आणि पुढची विधानसभा लढणार आहे. आता ह्या जर तरच्या गोष्टी आहेत. पुढं काय होतं कुणाला माहीत नाही. आपल्याला कल्पना आहे. त्यामुळं विधानसभा लढणार की नाही. पण जिल्हा परिषदेमध्ये मी आत्ता गेली 2-3 महिने सगळ्या प्रकारच्या जेवढी यंत्रणा कामाला लावायची तेवढी लावून झालेली आहे. पक्ष जो प्रचार झालेला आहे लोकांचा 2-2, 3-3 फेऱ्या झालेल्या आहेत. त्याच्याकरता लागणाऱ्या सगळ्या गोष्टी लोकांनी केलेल्या आहेत आणि अशा विषयामध्ये कुठल्या प्रकारचा बदल मला हा आता अपेक्षित नाही आहे. तुम्हाला विश्वासात घेता जिल्हा परिषद पंचायत समितीचं तिकीट वाटप होईल असं तुम्हाला काय वाटतं? नाही असं आहे. तुम्हाला माहिती आहे की राजकारणातली खूप मोठी स्थित्यंतरं घडलेली आहेत. पूर्वीसारखे कार्यकर्ते किंवा पक्षांना दिलं नाही म्हणून शांत बसतात अशी काय राहिलेली नाही. मी एकटा शांत बसेल पण बाकीच्यांना अनेक मार्ग मोकळे आहेत. ते त्या मार्गाने जातील. याच्या पलीकडे दुसरं काय होणार आहे. आज आम्ही मागच्या राजगुरुनगर असेल, चाकण असेल किंवा आळंदी असेल नगर परिषदेच्या बघितल्या तर सकाळी एका पक्षात, दुपारी एका पक्षात, संध्याकाळी पाहिजेत. आता पूर्वीसारखं इकडे जिथं संधी मिळेल तिकडनं लोक जातात. आता सगळ्या निवडणुका आर्थिक बलावर आलेल्या आहेत. ज्याचं आर्थिक बल असेल, ज्याच्याकडे ताकद असेल तोच माणूस आता निवडणुकीमध्ये पुढे जातो. आणि अशा प्रकारची जी माणसं आहेत ती आता पक्ष निष्ठा वगैरे अशा गोष्टी त्यांना सांगणं म्हणजे फार
अवघड काम आहे आता. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नव्याने निवड झालेली आहे, तर त्या संदर्भात तुमचं काय त्याच्याशी नाही, तो संबंध येऊनचं आला? काम करत होता, त्याचे माझे संबंध चांगले आहेत. आणि आता 3 आज जिल्हाध्यक्ष निवडले. हा 5 तालुक्या करताय, काही 4 तालुक्या करतायत, काही अशा प्रकारची निवड झालेली आहे. तुमच्यासारख्या प्रभावी नेत्यांचा विचार का होत नाही पक्षात, असं हे पण नाही, विचार एक गोष्ट अशी आहे की मी माझ्या तालुक्यापुरतं मर्यादित राजकारण करतो. मला काही जिल्ह्याच्या राजकारणात किंवा राज्याच्या राजकारणात असं काही इंटरेस्ट आहे असं अजिबात नाही. आणि माझ्या तालुक्यापुरतं माझं राजकारण टिकून आहे आणि ते मी माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर उभं केलेलं आहे. मला काही कोणी माझा बाप आमदार नव्हता, खासदार नव्हता, काही नव्हता. मी स्वतः ही माझ्या सगळ्या राजकारणाची सुरुवात केलेली आहे आणि ती आजही तशी छाप होते. तुमच्या पॅनलमधून निवडून येऊन बाजार समितीमध्ये बरेच जण आता तुमच्या अपोज गेले, विरोधात गेले. पंचायत समितीसाठी तुम्ही आग्रही राहाल. तुम्हाला काय वाटते पंचायत आता समिती? त्याच्यातले 3 लोक तर जिल्हा परिषदेच्या अपेक्षेने गेलेले आहेत की जे लोक कुठे ग्रामपंचायतीचे सदस्य नव्हते किंवा काही नव्हते अशा लोकांना मी पंचायत समिती तुमच्या मार्केट कमिटीला निवडून आणलं आणि त्यांना आल्याबरोबर कोणाला सभापती व्हायचं, कोणाला जिल्हा परिषद सदस्य व्हायचं. अशा अति मोठ्या महत्त्वाकांक्षेपोटी काही लोक गेले. काय आहे त्याचं उत्तर आहे ना. गोष्ट लक्षात ठेवा की कुठलंही मोठं काम करायचं असेल तर राज्य शासन पाठीशी असल्याशिवाय ते होत नाही. मोठा इथे पोल घ्यायचे असतील, मोठ्या इमारती बांधायच्या असतील. दुर्दैवाने 1 वर्षापूर्वी बऱ्याच कामाची आपण भूमिपूजन केली, मंजुरी आल्या. त्याच्यामध्ये प्रशासकीय बिल्डिंग प्रामुख्याने कृषी विभागाची बिल्डिंग आहे. ह्या बिल्डिंग आपण त्या ठिकाणी मंजूर करून आणल्या. त्याच्यानंतर हुतात्मा स्मारक असेल, आता गेल्या वर्षभरामध्ये तिथं पैसेच आले नाही. त्याचं कारणच असं आहे किंवा सत्ताधारी पक्षाचा आमदार नसेल तर तो तिथनं पैसे आणू शकत नाही किंवा तिथे जास्त त्याची मागणी मान्य केली जात नाही. दुर्दैवाने हे घडलेलं आहे. दुसरी गोष्ट, या तालुक्यामध्ये दरवर्षी मी 1-2 पूल कुठनं ना कुठनं आणायचं बजेटमधनं. आता ते जे पुलाच्या आपण सगळं बोर्ड डाटा घेतला, एस्टिमेट केली, त्यातले कुठला एकही पूल मंजूर झाला नाही. म्हणजे त्या सगळ्या गोष्टीनं तोटाच आहे. विकास कामाला खीळ बसलेली आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती आता जिल्हा परिषद पंचायत समितीला मर्यादा आहेत. जिल्ह्यापुरती मर्यादित असते. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये छोटी मोठी की 10 लाखाची 20 लाखाची फार फार कोटीभर रुपयाचं काम होऊ शकतं. जिल्हा परिषदेच्या फंडाला प्रचंड मर्यादा आहेत. कारण टोटल जेवढं बजेट आहे त्या बजेटच्या प्रमाणात प्रशासन असेल, बाकी इतर कामं असतील, या सगळ्याचा विचार किंवा शिक्षण असेल, आरोग्य असेल, याच्यातनं विकास कामाला फार अल्प निधी मिळतो. पण तरीसुद्धा गावातली छोटी मोठी कामं करण्यापर्यंत त्याचा उपयोग होतो. आणि म्हणून जिल्हा परिषद पंचायत समिती ज्याच्याकडे जाईल त्याला त्याचा गावाशी संबंध येतो. छोट्या छोट्या जे विकासाची कामं ती की त्याला करता येतात. नगर परिषदेमध्ये आत्ताच निवडणूक झाली, त्यामध्ये 2 ठिकाणी शिंदे शिवसेना आणि 1 ठिकाणी BJP आली. माजी आमदार आणि आमदारांना तिथे फारशी संधी मिळाली नाही. माजी आमदार समजा पॅनल तरी उभा करू शकले, त्यांच्याकडून पॅनलही झाला नाही. आता त्यांच्याबरोबर जे विधानसभेमध्ये जे काही सिलेलर होते ते तुमच्या पक्षात प्रवेश करतात. हा गुंतागुंत वाढला तर विधानसभेला काय परिणाम राहील? नाही, त्यांच्याबरोबर काही लोक होते ते अजूनही पक्षात आले नाही. त्यामुळे त्यांच्याकडे विचार करायची मला अजिबात करू बिलकुल गरज नाही. इतर पक्षात गेले ना, शिंदे सेनेमध्ये गेले. ठीक आहे ना, शिंदे सेनेमध्ये ते जरी गेले, आता ते काय गेले त्याची काय मला कल्पना नाही. मी कधी त्यांना विचारलं नाही किंवा माझा त्यांचा काही संबंध नाही. पण इथं काही गोष्टी अशा होत्या की आम्ही पक्ष नेतृत्वसुद्धा सांगत होतो की बाहेरची खूप मोठ्या प्रमाणात मतं इथं लोकांनी लावली आणि ती 2-2.5 हजार मतं ती त्यांनाच माहिती होती कशी लागली. ती चाकणमध्ये लागली, ती खेडमध्ये लागली, ती आळंदीमध्ये लागली. ही बाहेरची जी मतं आहे त्यांची जीवावर आज हे सगळे लोक निवडून आहे. स्थानिकांचा त्याला विरोध होता. पण या बाबतीत आमचं तेच म्हणणं होतं की तुम्ही कलेक्टरला सांगा, तुम्ही सरकारी यंत्रणा वापरा, ही जी बाहेरची नावं आहे ती बाहेर काढा. आणि मग हे जर घडलं असतं तर तुम्हाला वेगळा रिझल्ट त्या निमित्तानं आला असता. मग आता ज्या लोकांनी नगरपालिकेमध्ये मतदान केलं त्याच लोकांचं आजूबाजूच्या वाड्यामध्ये मतदान आहे की मला तुमची जर तुम्ही ढोरेबांबरवाडे बसेल तर 150 नावं त्या 150 लोकांनी येऊन इथं मतदान केले ना. आता त्या 150 नावांचं काय, आजूबाजूच्या वाड्या वस्तीच्या लोकांनी इथं नावं लावून घेतली. एका पत्त्यावर 2-2, 250 नावं लागली. आम्ही सगळ्या प्रकारचे प्रयत्न केले पण प्रशासनाने जे सहकार्य करायला पाहिजे होतं ते केलं नाही.
कलेक्टरकडे गेली, तहसीलदारांकडे गेली, काहीच झालं नाही. आजही तीच परिस्थिती आहे. आळंदीमध्ये सुद्धा वर्षानुवर्षे बाहेरची नावं आहेत, नात्यागोतीची सगळी नावं आणायची, त्याच्या जेव्हा निवडून यायची, अशी परिस्थिती. मग जर सरकारनं काही भूमिका घेतली नाही, तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहात, तुमच्याकडे आम्ही 10 वेळा सांगितलं की हे असं असं आहे, तुम्ही फक्त सांगा. अधिकाऱ्यांनी ऐकलंच नाही. मग याचा अर्थ आम्ही काय समजायचा? मग अपयश आलं तर आमच्या डोक्यावर का खापर फोडून घ्यायचं? आम्ही आमचे रात्रंदिवस प्रचार केलेला आहे. आत्ता जो आमदार आहे त्याला एकच त्याचा माणूस निवडून आला, तोही स्वतःच्या हिमतीवर निवडून आला. आम्ही सगळ्या ठिकाणी पॅनल उभी केली, माणसं निवडून आणली. आता जिल्हा परिषदमध्ये सुद्धा तीच ज्या पद्धतीने ज्याची त्याची मैत्री असते, आवड असते, त्याप्रमाणे लावण्याचा प्रयत्न केला. पण त्या लोकांनी जाहीरपणाने सांगितलं की माझा कोणी फोटो लावू नका. त्याच्यानंतर मात्र काही कोणी फोटो लावलेला नाही. तालुक्यात 8 गटांमध्ये दुरंगी तिरंगी अशा लढती होतील अशी चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतं? काही काही ठिकाणी ते चौरंगी होतील, होणारच आहे. तुम्ही मित्रपक्ष म्हणून कोणाला बरोबर घेऊन? आता मित्र राहिलंच नाही आम्हाला कोणी पक्ष. सगळ्यांनी सवते सुभे उभे केले, त्यामुळे मित्रपक्ष हा विषय राहिलाच नाही. आता महायुती हा विषय सांगा. तालुक्यात संपलेला आहे. महायुतीमध्येच लढाई होती. कारण आम्ही BJPला सांगत होतो की आपण अलायन्स करून लढू. तिन्ही नगरपालिकेमध्ये आणखी वेगळा तुम्हाला निर्णय दिसला असता. पण त्याच्या नेत्यांनी तशी भूमिका घेतली नाही. आम्हाला पक्ष वाढवायचा, पडली तर पडली काय. आणि मग मताची विभागणी झाली. आज जर मांदळीची ती 3-3.5 हजार मतं पडली, ती जर ॲड झाली असती तर कदाचित आपला इथं नगराध्यक्ष झाला असता.